आमच्या या चॅनेलमध्ये सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे। आपण प्रवेश करत आहात नवनाथ भक्तिसार या पवित्र कथेमध्ये, जिथे प्रत्येक गोष्टीमध्ये दडलेलं आहे श्रद्धा, ज्ञान आणि भक्तीचं गूढ। मन शांत करा आणि नाथ संत महाराजांच्या कृपेने आत्म्याचं कल्याण अनुभवायला सज्ज व्हा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या दिव्य कथेला। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 27 मराठी। या अध्यायात विक्रम आणि भर्तरीनाथ यांच्या शुभविवाहाच्या कथा येतात। अवंती नगरीचा राजा शुभ विक्रम याची कन्या सुमेधा उपवर झाली होती। तिच्यासाठी राजा योग्य वराचा शोध घेत होता। त्यासाठी तो हत्तीच्या सोंडेत माळा देऊन त्या हत्तीला नगरात फिरवतो व तो हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याच्याशी सुमेधाचा विवाह करण्यात येईल असे ठरवितो व हत्तीला सोंडेत माळ घालून नगरात फिरवतात। तेव्हा तो हत्ती विक्रमच्या गळ्यात माळ घालतो। तेव्हा विक्रमाला हे बघून कळेनासे होते। तेव्हा भर्तरी विक्रमाला शांत राहण्यास सांगतो। हत्तीने गळ्यात माळ घातल्यावर राजा विक्रमाला त्याचे नाव आणि कुळ विचारतो व राजा विक्रमाला सन्मानाने घेऊन जातो। हा वृत्तांत भर्तरी कमठाला सांगतो। राजाला कमठ विक्रमच्या माता पित्याची माहिती सांगतो। विक्रम सुरोचन गंधर्व आणि मथुरेच्या राजाची राजकुमारी सत्यवतीचा पुत्र आहे। तेव्हा शुभ विक्रम आपल्या प्रधानाला सोबत घेऊन मथुरा नगरीत जातो व कमठाने सांगितलेला वृत्तांत खरा आहे की नाही याची शहानिशा करतो। तेव्हा वृत्तांत खरा असल्याचे त्याला कळते। राजा शुभ विक्रम विक्रमादित्य आणि सुमेधाचा विवाह थाटामाटात करून देतो। मथुरेचा राजा सुद्धा सर्वांसह लग्नाला येतो। शुभ विक्रम विक्रमाला आपले राज्य देतो आणि मथुर नगरेशही आपले राज्य विक्रमाला सांभाळण्यास देतात। काही काळाने प्रधान विचार करतो की विक्रमाचा मित्र भर्तरी जो युवराज आहे त्याला आपली कन्या द्यावी। तेव्हा सर्व त्याला मान्यता देतात, परंतु भर्तरीची पूर्वीची माहिती कोणासही नसते। परंतु त्याचे गुण चांगले असतात व त्याच्या कुळाची माहिती कोणासही नसते। तेव्हा भर्तरीला विचारले असता तो जयसिंग व रेणुकाने त्याचा सांभाळ केला, पण अरण्यात त्यांचा अंत झाला हे सांगतो। तसेच आपला जन्म मित्रा वरुणापासून भर्तरीमध्ये दिव्य रूपात झाल्याचे सांगतो। परंतु प्रधानाला ही गोष्ट पटत नाही। तेव्हा भर्तरी अंगणात उभा राहून सूर्याला आवाहन करतो। तेव्हा आपल्या पुत्राची हाक ऐकून सूर्यदेव सौम्य रूपात अंतरिक्षात प्रकट होतात। हे बघून प्रधानाला अतिशय आनंद होतो। सूर्य सर्वांना सांगतो भर्तरीचा देह माझ्या अंशापासून तयार झाला आहे। त्यावर प्रधान सूर्यदेवाला विवाहामध्ये येण्याचे आमंत्रण देतो, परंतु सूर्यदेव म्हणतात माझे तेज इथे कोणालाही सहन होणार नाही। तेव्हा मी सुरोचन गंधर्वाला विवाहासाठी पाठवितो आणि विवाहामध्ये मी स्वर्गातून फुल अर्पण करीन। आणि सूर्य परत आकाशात परतला। तेव्हा प्रधान आनंदित झाला व त्याने आपल्या मुलीचा विवाह भर्तरीशी करून दिला। तेव्हा सुरोचन गंधर्व विवाहाला हजर होतो। त्यामुळे सर्वांची खात्री झाली व स्वर्गातून फुलांचा वर्षाव झाला। सर्वत्र पवित्र आणि मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली। पिंगळेवर भर्तरीचा अतिशय लोभ होता व एकमेकांशिवाय दोघांनाही करमत नसे। परंतु भर्तरीचा अवतार परमार्थासाठी होता आणि हा परमार्थ कसा वाढवेल हा विचार सूर्यदेवाला पडला व त्यांनी तो विचार दत्तात्रेयांकडे बोलून दाखविला। तेव्हा दत्तात्रेय म्हणाले योग्य वेळ आली की भर्तरीनाथ पंथात येईल। दत्तात्रेयांनी भर्तरीला दर्शन दिले व त्याला पुढील जीवनाचे मार्गदर्शन केले। परंतु मी 12 वर्षे प्रपंच करीन व त्यानंतरच दीक्षा घेऊन परमार्थ साधेन असे सांगितले। फलश्रुती या अध्यायाचे श्रवण पठनाने हरविलेली वस्तू परत मिळेल, गेलेला अधिकार पुन्हा प्राप्त होतो असे ग्रंथात दिले आहे। ही कथा आवडली असेल तर एक गोडसा लाईक नक्की द्या, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबांसोबत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा कथा कशी वाटली। आणि हो, अशाच पवित्र कथा आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटी ही देखील दाबा, जेणेकरून पुढची कथा सर्वात आधी तुम्हालाच मिळेल। धन्यवाद।